सह्याद्रीच्या उपरांगांमध्ये दख्खनचा राजा ज्योतिबाच्या पंखाखाली श्री महादेवाचा सप्त आशीर्वाद आणि ग्रामदैवत श्री आळोबानाथाच्या छत्रछायेत ऐतिहासिक पन्हाळगडाचा गौरवशाली वारसा मिळवणार गाव. 7वे 18 पगड जाती जमातीचं परंपरा आणि संस्कृती जपणार गाव. वारणा माईच्या पवित्र कुशीत विसावलेलं हे गाव 1980च्या दशकात शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीच्या वाटेवर घोडदौड करत असताना सनी क्रिकेट संघाच्या माध्यमातून लेदर आणि टेनिस बॉल क्रिकेटची मुहूर्तमेढ गावात रोवली गेली. त्या काळात नुकताच टीव्ही आला होता. गावातील कसदार तरुण मंडळींनी या संघाच्या माध्यमातून क्रिकेटचा श्री गणेश केला. लेदर बॉलच्या धाडसी टुर्नामेंट्स भरवले. श्री संजय जाधव साहेब, माजी सरपंच श्री संजय दळवी सरकार, शिक्षक नेते श्री उत्तम पाटील पापा, श्री कमलाकर काटे सर, श्री नंदकुमार जाधव साहेब, नंदुरकर साहेब, बाजीराव दाभाडे, श्री कृष्णात पाटील, शिवाजी पाटील, सुखदेव जाधव, डॉक्टर दीपक काटे, कैलासवासी रमेश सूर्यवंशी अशा खेळाडूंनी ही परंपरा रुजवली. पुढे काही काळ खंड पडला. श्री अप्पासो गाताडे, श्री वसंत पाटील यांनी तरुण जमा करून परंपरा पुढे न्यायचा प्रयत्न केला. गावात शिवाजी चौक, चव्हाणांचा माळ येथे त्यांचा खेळ चालत असे. ही मंडळी आपल्या आयुष्यात पुढे व्यस्त झाली आणि एक मोठा खंड 7वे गावच्या क्रिकेटमध्ये पडला. 1990च्या दशकाची सुरुवातच खऱ्या अर्थाने गावातील क्रिकेट वर्तुळात बहार घेऊन आली. टेनिस बॉलच्या ऐवजी रबरी BRI कंपनीचा बॉल खेळ खेळणाऱ्या संघांची रेलचेल झाली. नांगरे आणि चव्हाणांचा माळ येथे नवीन पिढीतील शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थी रबरी BRI टेनिसच्या क्रिकेट स्पर्धा गाजवू लागले. प्रसंगी संघर्ष, ईर्ष्या उभी राहिली. संभाजी पाटील, कुमार पाटील, जगदीश परीट, दत्ताभाऊ कणसे, उत्तम पवार पाटील, प्रवीण शेलार, बाळकृष्ण पाटील असे त्या काळातील नामवंत खेळाडू खेळ खेळू लागले. 1991 साल उजाडताना गल्ली गल्लीतील जय किसान, नवशक्ती, लक्ष्मी संघ, जीवन विकास, ज्वाला अशा संघांचा बहर संपून संपूर्ण गावाला एकत्र जोडणाऱ्या न्यू डायमंड क्रिकेट स्पोर्ट्सचा उदय झाला. न्यू डायमंडचा उदय हा एका अर्थाने गावाच्या एकीचा, एकसंघपणाचा क्रांतिकारी प्रयोग होता. श्री सुभाष खामकर दादा, विजय दाभाडे, भानुदास खामकर, सुदाम पाटील, माणिक मरगाळे, कैलासवासी काशिलिंग कळंत्रे, संतोष जाधव, प्रमोद चव्हाण, प्रकाश जाधव, रामदास कणसे, बाळकृष्ण पाटील, मल्हारी सावंत, बंडा पवार उर्फ नितीन पवार, संभाजी गोने, बाबासाहेब नंदुरकर आणि अशी तरुणांची फळी सोबत येत गेली. न्यू डायमंडचा हळूहळू विस्तार होत गेला. 7व्या हायस्कूलच्या मैदानात नियमित खेळाचा सराव सुरू झाला. सर्व थरातील खेळ एकीची आणि खेळाडू वृत्तीची पेरणी झाली. गावातील सर्व वर्गातून मुले येऊ लागली. न्यू डायमंड गावची टीम झाली. गावोगावच्या स्पर्धा गाजू लागल्या. कधी यश तर कधी अपयशाचा सिलसिला सुरू राहिला. स्थापनेपासून पुढे कमी अधिक प्रमाणात खेळ पुढे जात राहिला. जुन्यांची जागा नवीन खेळाडूंनी घेतली. नवतरुणांची पुढील पिढी न्यू डायमंडचा झेंडा यशस्वीपणाने मिरवू लागली. सन 1998-99 साली न्यू डायमंडमध्ये आलेले अमर निकम आणि दादा गुरव यांनी 2004 पासून न्यू डायमंडला पुढे घेऊन जाण्यासाठी मोलाचे काम केले. क्रिकेट म्हटलं की महागडा खेळ आणि या खेळाला लागणारे साहित्य टीमला उपलब्ध होत नव्हते. अशा वेळी दादा गुरव यांचं एक वाक्य कायम लक्षात राहिलं, निवांत राहावा. टीमला कोणत्याही प्रकारचं साहित्य कमी पडू देणार नाही आणि बोलल्याप्रमाणे त्यांनी कधीच साहित्य कमी पडू दिलं नाही. न्यू डायमंडमध्ये सुरुवातीला असणारे खेळाडू जबाबदारीमुळे क्रिकेटपासून दुरावले गेले. प्रवीण चव्हाण, प्रसन्नजित चव्हाण, विकास कणसे, रवी कणसे, नितीन पवार, प्रशांत जाधव, पोपट धामणे, सुनील काटे, सुदाम पाटील, विशाल पाटील, झुंजार आंबरे, धनंजय गोरड, दीपक कुंभार, धीरज कणसे, धीरज पाटील, योगेश काशीद, निरंजन पाटील, अवधूत पाटील, संदीप कोळी, सागर काटे असे खेळाडू आले आणि त्यांनी क्रिकेट सुरू ठेवले.
पहिल्या फळीपासून आत्ताच्या सर्व खेळाडूंना एकत्र ठेवणं आणि 1991 साली लावलेले रोपटे त्याचे वटवृक्षात रूपांतर करण्यात दादा गुरव आणि अमर निकम यांचा मोलाचा वाटा आहे. न्यू डायमंड एक संघ नाही तर एक कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबाचं वैशिष्ट्य म्हणजे क्रिकेट चुरशीसाठी एकमेकांच्या अंगावर जातात, एकमेकांसोबत खेळाच्या मैदानात भांडतात, पण तेच सर्वजण खेळ संपल्यावर एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून घरी जातात. खेळापर्यंत मर्यादित न राहता एकमेकांच्या सुखदुःखात सोबत असणारे असे हे खेळाडू. चव्हाण व नांगरे यांच्या माळात शेती होऊ लागल्यामुळे पूर्ण आकाराचे क्रिकेटचे मैदान गावात उपलब्ध नव्हते. 7वी हायस्कूलचे मैदान हे स्पर्धा भरवणे इतके मोठे नसल्यामुळे मोठाच प्रश्न निर्माण झाला. तात्पुरत्या स्वरूपात सरावासाठी म्हणून शाळेत सिमेंट पिच करण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण मातीत खड्डे पडून अतुल पाटील सारख्या चांगल्या खेळाडूच्या डोळ्याला जखम झाली. त्यामुळे व्यवस्थित पिचची व्यवस्था करण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली. 7वी हायस्कूलच्या मुख्याध्यापकांची रीतसर परवानगी घेतली आणि मग पुढे आर्थिक मदतीचा हात घेऊन सनी पाटील बाबासाहेब नंदुरकर, अमर निकम, दादा गुरव ही मंडळी खेळाच्या प्रेमापोटी आर्थिक मदतीचा हात घेऊन पुढे आली आणि मग खेळपट्टीने आकार घेतला. नियमित सराव सुरू झाला. गावच्या क्रिकेट रूपी एकतेचे नवे रूप 2020 साली धीरज कळसे या तरुणाच्या संकल्पनेतून SPLच्या रूपात आले. SPL मुळे गावातील प्रत्येक तरुणाला खेळण्याची संधी मिळेल. सर्व जुने नवे असे खेळाडू एकत्र येतील, गावात तरुण वर्ग एकत्र राहील हा हेतू मनात ठेवून त्याने SPLची सुरुवात केली. हे सर्व करत असताना धीरज कणसे याच्या संकल्पनेला साथ मिळाली प्रसन्नजित चव्हाण आणि सुनील काटे यांची आणि पाठिंबा मिळाला अमर निकम, प्रवीण चव्हाण आणि बाबासाहेब नंदुरकर यांचा. गावातील सर्व तरुण वर्ग, जुने खेळाडू जे क्रिकेटपासून दुरावले गेले त्यांना व्यासपीठ मिळालं, सर्व एकत्र आले. क्रिकेटच्या पारंपरिक रूपाची साखळी समाजकार्याच्या रूपाने अधिक बळकट झाली. SPL मुळे तरुणांना नवी दिशा मिळू लागली. SPLची सुरुवात करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. प्रत्येक नियमांचा अभ्यास, वेळेचं नियोजन, आर्थिक गोष्टीचं नियोजन, खेळाडूंचा सहभाग, खेळाडूंची बोली, टीमला पॉइंट अशा लहान सहान गोष्टींचा विचार करून ते सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले आणि मग सगळं ठरल्याप्रमाणे होणार हे ध्येय उराशी बाळगून SPL यशस्वीरित्या पार पडले. चांगलं खेळा, चांगलं होते, चांगलंच होते. खेळाची आवड असणारे सर्व खेळाडू न्यू डायमंडमध्ये खेळण्यासाठी येऊ लागले आणि न्यू डायमंडची तिसरी फळी उदयाला आली आणि डायमंड अधिक घट्ट झालं. स्वप्नील शेलार, वैष्णव जाधव, अजित जाधव, समर्थ व यश जाधव, दत्ता यादव, संकेत गाताडे, सम्राट सकटे, प्रकाश काशीद, सुशांत मरगाळे आप्पा, दीपक घोडे, अनिकेत बेडगे, अक्षय मोरे, ओम नांगरे, प्रसाद निकम, योगेश पाटील, विश्वजित कुशीरकर, तुषार पवार, पवन गुरव, संग्राम पाटील, सनी परीट, प्रज्वल कनेरकर, सत्यजित अण्णा आंबरे, प्रणय कनेरकर, सुशांत चव्हाण पिल्या, श्रीकांत शेलार, सुनील राठोड, अभिषेक नरुटे, समर्थ जाधव मोन्या, उदय पाटील, रणजित वारके, मोहन पाटील पांड्या, रोहन खमकर पांड्या, जयदीप निकम हे खेळाडू सध्या न्यू डायमंडचा झेंडा घेऊन पुढे जात आहेत. पहिल्या पर्वात 8 टीमनी सहभाग घेतला. त्यात महेश 11, काटे दबंग, गुरुदत्त 5393, डायमंड 11, JVTM, सरकार व्हॅलियंट, BTW, बालाजी स्ट्रायकर्स यांनी सहभाग घेतला. SPL मधील पहिला सामना BTW वर्सेस बालाजी स्ट्रायकर्स यांचा झाला. SPLच्या पहिल्या आणि दुसऱ्या पर्वात BTW यांनी विजय मिळवला. तिसऱ्या पर्वात फायटर्स 11 तर चौथ्या पर्वात राजे स्पोर्ट्स आणि मागील वर्षी अजित चौगले भाऊ प्रेमी यांनी विजयश्री संपादन केली. वर्षे पुढे जातील तसे SPL मधील रंगत दिवसेंदिवस वाढत जात आहे. नवीन लोक SPL आणि न्यू डायमंडच्या क्रीडा व सामाजिक कार्यात उत्साहाने जोडली जात आहेत. नवतरुणांची ही ऊर्जा व ताकद भविष्यातील नवीन स्वप्नांचा माग घेत आहेत. याच भावनेतून आपण समाजाचं काही देणं लागतो
आपली एक सकारात्मक कृती कुणाच्या तरी आयुष्यात बदल घडवू शकते, या भावनेतून न्यू डायमंडच्या सामाजिक सहकार्याच्या भूमिकेची सुरुवात झाली. सर्व खेळाडूंनी एक विचारांनी आमतेवाडीच्या मैदानाच्या सभोवताली वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण डायमंडच्या मुलांनी पदरमोड करून शैलेश नर्सरी मलकापूर येथून 1000 ते 1500 रुपयाला एक रोप याप्रमाणे 40 रोपं आणून 2023च्या जुलैमध्ये वृक्षारोपण मोहीम फत्ते केली. वाढदिवसाच्या दिवशी जेवण पार्टी असं काही न करता पाण्याची टाकी नेऊन झाडांना पाणी घालण्याचा संकल्प न्यू डायमंडच्या खेळाडूंनी करून वर्षभर झाडांना पाणी घातले. आज ती झाडं मैदानाच्या सभोवताली दिमाखात टवलत उभी आहे. सामाजिक कार्याचा आनंद हा पैशापेक्षा मोठा असतो, याची जाणीव या निमित्ताने प्रत्येक खेळाडूला झाली आणि यातूनच समाजासाठी योगदान देण्याचं स्फुल्लिंग न्यू डायमंडच्या मनामनात जागृत झालं. याच एक विचाराच्या भावनेतून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीचे निमित्त साधून भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा निर्णय झाला आणि मग न्यू डायमंडच्या प्रत्येक सदस्याकडून वर्गणी जमा करण्यात आली. महादेवाचं मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिर यशस्वी झालं. सहभागी झालेल्या 151 रक्तदात्यांना न्यू डायमंडकडून आदरपूर्वक उत्तम प्रतीचा पाण्याचा जार भेट देण्यात आला. विशेष म्हणजे यात महिला रक्तदात्यांची संख्या लक्षणीय होती. या उपक्रमानंतर गावच्या हनुमान मंदिरास आकर्षक असा हनुमान मंदिर नावाचा LED बोर्ड बसवण्यात आला. गावातील प्राथमिक शाळेची पडझड झाली असता सर्व खेळाडूंनी श्रमदान स्वच्छता करून आपली बांधिलकी जपली. यंदा SPLचं हे 6वं वर्ष. ऑक्शन झालं आहे. सर्व संघ लढण्यासाठी सज्ज आहेत. आपण सर्वजण या पर्वाचे साक्षीदार होऊया. यापुढे खेळाबरोबरच सामाजिक सहकार्य, बांधिलकी व गावाची एकता जपत अनेक उपक्रम घेण्याचा न्यू डायमंडचा मानस आहे. या सर्व उपक्रमांना आपल्या सर्वांचे सहकार्य लाभेल अशी आशा आहे. चला सर्वजण मिळून या गावच्या परिवर्तन पर्वाचे साक्षीदार होऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय डायमंड.